इंडिया आघाडीच्या अध्यक्षपदी मल्लिकार्जुन खरगेंची नियुक्ती, सर्व सहमतीने समन्वयक पद स्वीकारण्यास मुख्यमंत्री नितीश कुमार तयार, लोकशाहीला सूत्रांची माहिती। महायुती संक्रांतीच्या पूर्वसंध्येला फुंकणार लोकसभेचं रणशिंग, आजपासून महायुतीचा मेळाव्यांचा महाएल्गार, मुंबईतून होणार मेळाव्यांना सुरुवात। राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली आजपासून न्याय यात्रा, मणिपूर ते मुंबई या दरम्यान निघणार भारत जोडो न्याय यात्रा, यात्रेचा 20 मार्चला मुंबईत समारोप होणार। झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना ईडीची 8वी नोटीस, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी हेमंत सोरेनची चौकशी सुरू, सोरेन यांना ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश। ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही, ओबीसी मेळाव्यात भुजबळांचं विधान, तुम्ही फिरणार आणि हॉस्पिटलमध्ये झोपणार, भुजबळांचा जरांगेंवर हल्लाबोल। शंकराचार्य राजकारण करत आहेत, नारायण राणेंचा शंकराचार्यांवर आरोप, मी तसं बोललोच नाही, वेगळा अर्थ काढला, अवघ्या काही तासात राणेंचा घुमजा। मिलिंद देवरांवरून भाजपा शिवसेनेत संघर्षाची शक्यता, दक्षिण मुंबई लोकसभेसाठी दोन्ही पक्ष आग्रही, देवरा लवकरच शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता। महायुतीत पालघर लोकसभेवरून तिढा वाढणार, पालघर लोकसभेवर भाजपाचाच खासदार निवडून येणार, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचं मोठं वक्तव्य। राज्यात लवकरच राजकीय भूकंप होणार, महायुतीत अनेक मोठे नेते येणार आहेत, भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळेंचा गौप्यस्फोट। कल्याण डोंबिवली लोकसभा मतदारसंघ हा भगव्याचा बालेकिल्ला राहिला, पण भगव्याशी गद्दारी करणाऱ्यांना गाडणारा हा मतदारसंघ, उद्धव ठाकरेंचा खासदार श्रीकांत शिंदेंवर हल्ला। ठाकरे पिता पुत्रांनी कल्याणमधून लढावं आणि जिंकून दाखवावं, खासदार श्रीकांत शिंदे यांचं आव्हान। आज तिन्ही रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक, देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी ब्लॉक। भाजपमध्ये वरिष्ठ नेत्यांची प्रशंसा करावीच लागते, भाजपासोबत गेल्यानंतर अजित पवारांची भाषा बदलली, लोकशाहीच्या मुलाखतीत रोहित पवारांचं विधान। मुख्यमंत्र्यांचं हिंगोलीतलं भाषण पूर्ण होईपर्यंत विधानसभा अध्यक्ष थांबले, मुख्यमंत्र्यांच्या भाषणासाठी निकाल वाचन लांबवलं, लोकशाही मुलाखतीत रोहित पवारांचा अध्यक्ष राहुल नार्वेकरांवर आरोप। महायुतीला राज्यात धक्का बसण्याची शक्यता, भाजप योग्य प्रतिसाद देत नसल्यानं रासप नाराज, रासप मवियाबरोबर जाण्यास तयार, लोकशाहीला सूत्रांची माहिती। महाराष्ट्र विरोधकांकडून मराठी माणसाला संपवण्याचा प्रयत्न, ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईकांचं वक्तव्य, महाराष्ट्र वाचवण्यासाठी उद्धव ठाकरेंची साथ द्या, नाईकांचं आवाहन। 60 दिवसांच्या संघर्ष यात्रेनंतर 5 दिवस कुटुंबाला दिले, त्याबाबत प्रदेशाध्यक्षांना कल्पना दिली होती, शिर्डी शिबिरातील गैरहजेरीवर रोहित पवारांचं स्पष्टीकरण। तरुणांना न्याय मिळत नाही तोपर्यंत लढत राहणार सरकार, युवा पिढीला गांभीर्यानं घेत नाही हे गंभीर, रोहित पवारांची सरकारवर टीका। ओबीसी महाएल्गार सभेला मराठा आंदोलकांचा विरोध, बीडमध्ये मराठा समन्वयक पोलिसांच्या ताब्यात, भुजबळांनी राजीनामा देऊन सभेला येण्याची केली होती मागणी। ललितवर कारवाई करणाऱ्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याची बदली, सुनील थोपटे असं वरिष्ठ पोलीस निरीक्षकाचं नाव। धुक्यामुळे इंडिगोचं विमान पोहोचलं थेट बांगलादेशात, विमानानं ढाका येथे केलं इमर्जन्सी लँडिंग, विना पासपोर्ट विना व्हिसा प्रवासी बांगलादेशात। भारतीय वायू दलाकडून मरीन ड्राईव्ह येथे चित्तथरारक हवाई कसरतींचं आयोजन, मुंबईचं आकाश सारंग हेलिकॉप्टरनं रंगवलं लाल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।